स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। आज आपण आळू वडी बनवणार आहोत। आळूच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य: पांढरे तीळ घेतले आहे, जिरी, बडीशेप, लवंग, मिरी, दालचिनी, ओवा, आलं लसणाची पेस्ट, मिरच्या घेतल्यात, हळद, धना पावडर, मीठ, चिंचेची चटणी, बेसन पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ, सुके मसाले, मिरच्या वाटून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं। बेसन पीठ घेतलं आहे वाटीमध्ये, तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं, बडीशेप टाकून घ्यायची, धना पावडर टाकून घ्यायची, जिरे टाकून घ्यायची, ओवा टाकून घ्यायचा, पांढरे तीळ टाकून घ्यायचे, हळद टाकून घ्यायची, हिरवी मिरची, सुके मसाले बारीक करून घेतले ते टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, चिंचेची चटणी टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं। सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळही नाही करायचं, जास्त घट्टही नाही करायचं। असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। पानाला पीठ लावून घ्यायचं, असं लावून घ्यायचं पानाला। दुसरं पान घ्यायचं, त्याचा शेंडा इकडं करायचा, एकाचा इकडं असं लावून घ्यायचं। तुमच्याकडे जर चिंचेची चटणी नसेल तर लिंबाचा रस टाकला तरी चालेल, त्यामुळं घशामध्ये खवखव होणार नाही। दुसरं पान असं ठेवायचं, सगळीकडे असं थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं। दुसरं असं टाकायचं, पानं जर जास्त असेल तर पिठाचं प्रमाण जास्त लागू शकतं, सर्व साहित्य जास्त कमी लागू शकतं। पानांना पीठ लावून झालं आहे, असं दुमटून घ्यायचं दोन्ही साईडनी। असं गोल गोल करत जायचं। इथं थोडंसं पीठ लावायचं म्हणजे चिकटलं जाईल। अशा प्रकारे सर्व वड्या बनवून घ्यायच्या। पाणी उकळायला ठेवलं आहे, चाळणीला तेल लावून घेतलं आहे, त्यावर असं ठेवायचं। पीठ लावून घ्यायचं असं, दुसरं पान असं ठेवायचं, याला पण पीठ लावून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व पानांना पीठ लावून घ्यायचं।
दोन्ही साईडनी असं गोल गोल करत जायचं. अशी बनवून घ्यायची वडी. वड्या बनवून झाल्या आहे, वाफेवर शिजवून घ्यायच्या. झाकण काढून घ्यायचं आहे. चेक करून घ्यायच्या शिजले की नाही. चिकटत नाही म्हणजे आळूच्या वड्या शिजलेल्या आहे. गॅस बंद करायचा. गार पडल्यानंतर चिरून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या. वड्या गार झाल्या आहे, कट करून घ्यायच्या. पातळ पातळ कट करून घ्यायच्या. अशा कट करून घ्यायच्या. अशा कट करून घ्यायच्या. तव्यावर तेल टाकून घेतलं आहे. वड्या तळून घ्यायच्या. वड्या पलटी करून घ्यायच्या. खरपूस अशा भाजून तळून घ्यायच्या. वड्या तळून झाल्या आहे, काढून घ्यायच्या. उरलेल्या वड्या तळून घ्यायच्या. राहिलेल्या वड्या तळून घ्यायच्या. वड्या पलटी करून घ्यायच्या. वरच्या साईडने पण अशाच खरपूस भाजून घ्यायच्या. वरच्या साईडने पण अशाच ब्राऊन कलरवर भाजून घ्यायच्या. वरच्या साईडने अशा ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या.
अशा ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या. तळून झाल्या आहे काढून घ्यायच्या. आळू वडी रेसिपी तयार झाली आहे. रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा.